शिक्षक कसा असावा, गुरु कसा असावा? कुंभारासारखा गुरु असा पाहिजे. वरी खाली तो धपाटा, मधी आधाराचा हात. वरी खाली तो धपाटा, मधी आधाराचा हात. कुंभारा परी गुरु नाही या जगात. वरून धपाटाही घालतो आणि मधून आधाराचा हातही असतो. असा हा कुंभारा परी जो गुरु आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही गुरुची जी परंपरा आहे ती खूप मोठी परंपरा आहे. बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज. संत तुकारामांचे गुरु बुद्ध. म्हणजे अशा पद्धतीची विचाराची जी श्रृंखला आहे ती खूप मोठी आहे. म्हणून गुरु नेमका कसा असला पाहिजे या गाण्यामध्ये आपल्या समोर सादर करतो आहे. गीताचे गुरु आहे कुंभारा परी तू भीमा समाज. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी. करून गुलामीला बुद्धाकडे वळवी. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी. प्रगतीच्या शिखरावरी तुझ आम्हा चढवी दे. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी दे. जीवन उधरिले पळताना पंचशिला. झोपडीच्या गावी आता दिसू लागला मंगला. लाचारी गरिबीला दूर पळवी दे. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी दे. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडवी दे. अर्थात त्यांचा मेन जो ठोकताळा होता तो शिक्षणाचा. कारण शिक्षणाशिवाय प्रगतीच होऊ शकत नाही. आपण बघा तुम्ही आज शिक्षण घेतो आणि मोठ्या मोठ्या पदावरती जातो, प्रगती करतो, व्यापारामध्ये जातो, वैज्ञानिक बनतो केवळ शिक्षणामुळेच. म्हणून त्यांनी ओळखलं की कशात काय असेल तर शिक्षणातच. महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 डिग्र्या घेतल्या. 32 डिग्र्या. आपण किती घेतो सरासरी? 1, 2, 3, 4 पर्यंत. MA होतो, MSc होतो, PhD पर्यंत जातो जास्तीत जास्त.
पण बाबासाहेब आंबेडकरांनी अशा 32 डिग्र्या घेतल्या. या 32 डिग्र्या कमावण्यासाठी त्यांना खूप कष्ट सहन करावं लागलं. म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रसंग सांगू छोटासा. कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्यावेळेस शिकत होते त्यावेळेस खूप हुशार विद्यार्थ्यांची एक लिस्ट तयार केली आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये ही लिस्ट तयार केल्याच्या नंतर सर्वात हुशार विद्यार्थी कोण 100 विद्यार्थ्यांचा सर्वे केला गेला. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे 1 नंबरला लागलं. आज देखील कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवरती एक बॅनर तयार करून लिस्ट तयार करून लावलेलं आहे, बोर्डिंग तयार केलेलं आहे आणि त्या बोर्डिंगवरती बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्या क्रमांकाचं नाव आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, तेवढ्यावरच ते विद्यापीठ थांबलं नाही. तेवढ्यावरच ते विद्यापीठ थांबलं नाही तर त्या विद्यापीठाने काय केलं की त्या विद्यापीठाच्या गेट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू उभारला. एक पुतळा उभारला, अर्धा आकृती पुतळा उभारला आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते त्याचं विमोचन केलं आणि विमोचन केल्याच्या नंतर असं दिसून आलं की त्या पुतळ्याखाली लिहिलेलं होतं द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला महत्त्व दिले आणि एवढे जगभर त्यांची कीर्ती पुस्तके आपल्या समोर यानंतर गीत गात आहेत सर्व दिसत.